भारतीय ज्योतिषशास्त्र आणि टोटक्यांमध्ये लवंगेला विशेष स्थान दिले आहे. लवंगेचा सुगंध, उष्ण गुणधर्म आणि शक्तिशाली स्पंदने हे नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता आकर्षित करतात. योग्य पद्धतीने लवंगेचा वापर केल्यास आरोग्य, संपत्ती, करिअर, प्रेम आणि मानसिक शांतीसाठी चांगले परिणाम मिळतात. चला आता जाणून घेऊया लवंगेचे असे 70 अद्भुत ज्योतिषीय उपाय जे तुमचे जीवन बदलून टाकतील. लवंगेचे 70 ज्योतिषीय उपाय आणि त्यांचे लाभ. शनिवारी तेलाच्या दिव्यात 2 लवंग टाका. लाभ: शनिदोष कमी होतो, अडथळे दूर होतात. देवीला पूजेत लवंग अर्पण करा. लाभ: मनोकामना पूर्ण होतात आणि सौभाग्य मिळते. घराच्या कोपऱ्यात लवंग ठेवा. लाभ: वाईट नजर व नकारात्मक शक्ती दूर होतात. लवंग आणि कापूर एकत्र जाळा. लाभ: वातावरण शुद्ध होते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. इंटरव्ह्यूला जाताना खिशात 2 लवंग ठेवा. लाभ: आत्मविश्वास वाढतो आणि यशाची शक्यता जास्त होते. लवंगाचे पाणी प्या. लाभ: घशाचे आजार कमी होतात, आरोग्य सुधारते. व्यवसायस्थळी लवंग ठेवा. लाभ: ग्राहक वाढतात, व्यवसायात प्रगती होते. लवंग व गुग्गल धूप करा. लाभ: भूतबाधा व जादूटोणा नष्ट होतो. पर्समध्ये 1 लवंग ठेवा. लाभ: पैसा टिकतो, अनावश्यक खर्च कमी होतो. पूजेत नैवेद्यात लवंग घाला. लाभ: लक्ष्मी प्रसन्नता मिळते, धनवाढ होते. लवंग जाळून धूर घरभर करा. लाभ: आजारपणापासून संरक्षण होते. लवंग, हळद, केशर एकत्र पूजेत वापरा. लाभ: सौभाग्य आणि समृद्धी येते. लवंगाचा सुगंध घरात ठेवा. लाभ: तणाव कमी होतो, मानसिक शांतता मिळते. मुलाखतीपूर्वी लवंग चघळा. लाभ: बोलण्यात प्रभाव वाढतो. उत्तर दिशेला लवंग ठेवा. लाभ: संपत्ती आणि स्थिरता वाढते. लवंग व मीठ कपाटात ठेवा. लाभ: कीटक नष्ट होतात, नकारात्मकता कमी होते. लवंगेचा ताईत बांधा. लाभ: वाईट नजर दूर होते. लवंग आणि वेलची पूजेत वापरा. लाभ: प्रेमसंबंध मजबूत होतात. शनिवारी हनुमान पूजेत लवंग अर्पण करा. लाभ: कर्जमुक्ती होते. लवंग व तुपाचा दिवा लावा. लाभ: घरात शांतता राहते. कपाळावर लवंग ठेवून ध्यान करा. लाभ: 3ऱ्या डोळ्याची ऊर्जा वाढते. लवंगाने पाणी चार्ज करून प्या. लाभ: आरोग्य सुधारते. लवंगेचा धूर झोपण्यापूर्वी करा. लाभ: वाईट स्वप्न येत नाहीत. लवंग व पंचमेव पूजेत द्या. लाभ: संतान सुख मिळते. लवंग व तांदळाचा टोटका नोकरीसाठी करा. लाभ: चांगली नोकरी मिळते. लवंगाने हवन करा. लाभ: आजार दूर होतात. लवंगवर साखर खा. लाभ: थकवा कमी होतो. लवंग पूजेत सतत ठेवा. लाभ: ग्रहदोष शांत होतो. घरात लवंग ठेवा. लाभ: चोरीचा धोका कमी होतो. लवंग व गुलाबाचा धूप करा. लाभ: प्रेम आणि सौंदर्य वाढते. लवंग व मोहरी जाळून धूप करा. लाभ: जादूटोणा व नजरदोष नष्ट होतो. लवंग पाण्यात उकळून स्नान करा. लाभ: शरीर शुद्ध होते, सौभाग्य वाढते. लवंगेचा सुगंध श्वासात घ्या. लाभ: बुद्धी तीक्ष्ण होते. लवंग व केशर तिलक लावा. लाभ: राजयोग प्राप्त होतो. लवंग ध्यानात ठेवा. लाभ: नकारात्मक विचार नाहीसे होतात. लवंग जपमाळेत ठेवा. लाभ: जपाचे फल वाढते. लवंग व बेलपत्र शिवपूजेत वापरा. लाभ: विवाहातील अडथळे दूर होतात. लवंग व हळद तिलक करा. लाभ: आत्मविश्वास वाढतो. लवंग शनिवारी पर्समध्ये ठेवा. लाभ: धनलाभ होतो. दररोज लवंगेचा धूप घरात करा. लाभ: घरातील भांडण कमी होतात. लवंग व पानासह अर्पण करा. लाभ: कामात यश मिळते. लवंग व खडीसाखर बालकाला द्या. लाभ: सर्दी कमी होते. लवंग व तुलसी पाने जाळा. लाभ: वातावरण पवित्र होते. लवंगेचा गंध ध्यानात घ्या. लाभ: मन एकाग्र होते. लवंग व धने जाळून धूप करा. लाभ: घरात शांतता राहते. लवंग व जायफळ पूजेत वापरा. लाभ: सौभाग्य वाढते.
लवंग व शंकरपाळे अर्पण करा, लाभ धनलाभ होतो. लवंगाचा चूर्ण दातदुखीत लावा, लाभ वेदना कमी होतात. लवंग व काळे तीळ ठेवा, लाभ नजर दोष टळतो. लवंग व काळा धागा बांधा, लाभ नकारात्मक शक्तीपासून रक्षण होते. लवंग व गूळ पूजेत द्या, लाभ सौख्य वाढते. लवंगेचा सुगंध घ्या, लाभ हृदय मजबूत होते. लवंग व पांढरे कपडे परिधान करा, लाभ चंद्रदोष कमी होतो. लवंग व पिवळा कपडा पूजेत वापरा, लाभ गुरु प्रसन्न होतो. लवंग व पंचगव्य द्या, लाभ धार्मिक पुण्य मिळते. लवंगाने बनवलेली बत्ती दिव्यात लावा, लाभ देव प्रसन्न होतात. लवंग व लिंबू वापरा, लाभ जादूटोणा नष्ट होतो. लवंगेचा ताईत घालून प्रवास करा, लाभ अपघात टळतात. लवंग पूजेत दररोज वापरा, लाभ शांती मिळते. लवंग व बासमती तांदूळ यंत्रावर ठेवा, लाभ संपत्ती वाढते. लवंग व चंदन पूजेत वापरा, लाभ मनशांती येते. लवंग व काळे कपडे शनिवारी दान करा, लाभ शनी प्रसन्न होतो. लवंग व वटवृक्ष पूजा करा, लाभ दीर्घायुष्य मिळते. लवंग व मिरची जाळा, लाभ नकारात्मकता नष्ट होते. लवंग पाण्यात टाकून घरात धुवा करा, लाभ शांती आणि समृद्धी येते. लवंग व मध एकत्र खा, लाभ संबंध सुधारतात. लवंग पूजेत ठेवून संकल्प करा, लाभ इच्छापूर्ती होते. जर तुम्हाला हे 70 लवंगेचे अद्भुत उपाय आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या एका क्लिकमुळे तुमच्या जीवनातही येईल सौभाग्याचा सुवास. श्री स्वामी समर्थ.